स्नेंडर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जाहिराती ज्या आहेत त्या पोर्टलला जाहिराती येणं सुरू झालेल्या आहेत. जाहिराती हळूहळू येतपर्यंत 31 तारीख येणार आहे आणि यात हे जे काही दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत या दिवसांमध्ये आपल्याला प्राधान्यक्रम जे काही देण्यात येणार आहे किंवा प्राधान्यक्रम आपल्याला येणार आहे तर आपल्याला लिमिटेड प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे असणार आहेत. आणि लिमिटेड म्हणजे खूपच कमी असते, 100 म्हणजे खूप जास्त नाही. त्यामुळे याचा प्रत्येक प्राधान्यक्रमाचा आपल्याला अभ्यास करूनच ते प्राधान्यक्रम द्यायचे आहे. त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला प्राधान्यक्रम देण्यापूर्वी किंवा प्राधान्यक्रम देत असताना कोणत्या अडचणी किंवा कोणत्या समस्या येतात आणि त्या ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला डोक्यात घेणं गरजेचं आहे, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण एक जरी चूक तुमच्याकडनं झाली तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर जाणार आहात, भरतीच्या बाहेर जाणार आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही संधी एकदा गेली की तुम्हाला 3 ते 4 वर्ष पुन्हा टेटची वाट बघावं लागणार आहे आणि त्यानंतर मग भरती होईल आणि पुन्हा 1 ते 2 वर्ष लागणार जे काही भरतीला आहे असे 5 वर्ष तुमचे वाया जाणार आहे. त्यामुळं आपण व्हिडिओ स्किप करू नका, प्रत्येक गोष्टी समजून घ्या ज्या माध्यमातून तुम्हाला याचा अभ्यास करता येणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करता येणार आहे. मी माझ्या पद्धतीने जे काही 6 ते 7 मुद्दे मी तुमच्यासाठी काढलेले आहेत, 7 मुद्दे तुमच्यासाठी काढलेले आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुम्ही कमेंट करा की नेमकं सर हा जो मुद्दा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा कामात येणार आहे आणि आपण सर्वांना तुम्हाला मदत करणार आहोत हे तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे. मग तो कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी असो त्या सर्वांना मदत करणार आहोत. आपण जे काही फॉलोअर्स आहात आपल्यामुळेच आपण हे व्हिडिओ बघतात, त्यामुळेच तुम्हाला मी मदत करतो आहे आणि व्हिडिओ सुद्धा बनवतो आहे. कारण आपण जे लाईक करताय आपण किंवा आपण जे व्हिडिओ बघताय त्यावरून आपल्याला समजते की आपले विद्यार्थी खरंच व्हिडिओ बघून आपल्याला त्याचा फायदा होत आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. हे मुद्दे आपण काढलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की प्राधान्यक्रम 31 तारखेपर्यंत हे सर्व प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. म्हणजे आस्थापनाला जे टॅब ओपन झालेलं आहे त्या जाहिरातीच्या संदर्भातलं आपण जे जाहिराती येणार आहेत. मग आता यात मुद्दे कोणते लक्षात घ्यायचे आहे तर आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. एक पहिला मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा म्हणजे प्राधान्यक्रम. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे प्राधान्यक्रम. जसंही तुमचं 31 तारखेला हे टॅब बंद झालं तर 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्यासाठी टॅब उपलब्ध होईल. जर आस्थापनांनी पूर्ण जर माहिती दिलेली नाही तर त्या ठिकाणी पुन्हा डेट एक्सटेंड केल्या जाईल, 5 ते 4 दिवस एक्सटेंड केल्या जाणार आहे. मग त्यामुळे ती डेट पुन्हा एक्सटेंड होईल. मग तुम्हाला सर्वात पहिला मुद्दा कोणता प्राधान्यक्रम देण्यापूर्वीचा तर पहिल्यांदा तुम्हाला किती प्राधान्य आले ते पहिल्यांदा प्राधान्य पाहणे. मग प्राधान्य कसे पाहायचे तर प्राधान्यक्रम करत असताना प्राधान्यक्रम पाहत असताना पहिल्यांदा तुम्हाला आलेले प्राधान्यक्रम PDF स्वरूपात किंवा तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही सर्वांनी ते PDF काढायची आणि PDF काढल्यानंतर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग अभ्यास कसा कराल तर तुम्हाला 1 बाय 1 अभ्यास करायचा आहे. जे आलेले 100 असेल, 150 असतील किंवा 200 किंवा 500 प्रिफरन्स असेल त्यापैकी नेमके तुमच्या मार्क्स नुसार तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. मग त्यानुसार तुम्हाला पहिल्यांदा प्रिंट आउट काढणे आणि ते तुमच्या जवळ ठेवणे. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा आहे तुमचे गुण आणि तुमचा जिल्हा. दुसरा मुद्दा तो कोणता आहे तुमचे गुण. तुम्हाला गुण किती आहेत, तुम्हाला 100 गुण आहे, 120 गुण आहे, 180 गुण आहे, किती गुण आहेत ते गुण तुम्हाला पाहायचे आहेत. ते गुण पाहिल्यानंतर तुमचा जिल्हा महत्वाचा आहे. मग जिल्हा तुम्हाला पाहायचा आहे. जिल्हा कशासाठी तर काही विद्यार्थी आपल्याला स्वतःला खूप मोठे समजतात. ते काय करतात, मला 180 मार्क्स आहेत, मला 130 प्लस मार्क्स आहेत, चांगले मार्क्स आहेत, युट्यूबच्या माध्यमातून असं सांगितलं जातं मला ते मिळेलच. अशा याने ते काय करतात, मला खूप मार्क्स आहे म्हणून ते खूप विचार करत नाहीत आणि अशा वेळेला ते स्वतःच्या जिल्ह्याच्या भोवताल असणारे जिल्हे म्हणजे कोणते तर विभागातले जिल्ह्यांचा विचार करतात आणि तेच जिल्हे पहिल्यांदा टाकतात. विद्यार्थी मित्रांनो, आधी विचार करायचा की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जागा किती हे महत्वाचं आहे. तुमचे गुण किती. तुमचा जिल्हा जर पुणे असेल तर पुण्यामध्ये 150 प्लस, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मी शहरात राहिलो पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मला तालुका मिळाला पाहिजे, मला नगरपालिकेची शाळा मिळाली पाहिजे, महानगरपालिकेची शाळा मिळाली पाहिजे, असं प्रत्येकाचा अट्टहास असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा इथं अट्टहास चालत नाही. हा खेळ जो आहे हा भावनेचा खेळ नाही, योगाचा खेळ नाही, तुमच्या कोणत्याही मानसिकतेचा खेळ नाही. हा जो खेळ आहे हा फक्त सिस्टीमचा खेळ आहे. तुमच्या गुणानुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार, तुमच्या आरक्षणानुसार ह्या सर्व गोष्टी इथं सिस्टम मध्ये फीड केलेल्या आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड होणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. योगायोग लक हे काही या ठिकाणी चालणार नाही, सिस्टम हे काम करणार आहेत. म्हणून पहिल्यांदा गुण आणि जिल्हा तुम्हाला पाहायचा आहे. मग गुण आणि जिल्हा पाहून तुम्हाला
जे काही पीडीएफ काढलेले आहे तुम्ही प्राधान्यक्रम जे पीडीएफ काढले त्या पीडीएफ वरती तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार आहे. तुम्हाला अभ्यास करायचा, पहिल्यांदा अभ्यास करायचा आणि मग तुम्हाला यावरती काम करायचं आहे. नंतर दुसरा मुद्दा जो आहे आपला जो मुद्दा आहे जो ग्रामीण भाग म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या ग्रामीण भागामध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे दुर्गम भाग. जे दुर्गम आणि ग्रामीण भाग विद्यार्थ्यांची एक मानसिकता बनलेली आहे, जे आताच मी तुम्हाला सांगितले की मला दुर्गम भागात जायचं नाही, मला ग्रामीण भागात जायचं नाही, मला गडचिरोलीत नोकरी करायची नाही, मला चंद्रपूरमध्ये नोकरी करायची नाही, मला 140 मार्क्स आहेत, 150 मार्क्स आहेत, मी कशाला जाऊ, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात येत असतात आणि सांगणारेही तसे सांगत असतात. पण विद्यार्थी मित्रांनो लिमिटेड प्रिफरन्स आहे, त्यामुळे हा अट्टहास आपल्याला करणं चुकीचं आहे. त्यामुळे नोकरी महाराष्ट्रात मला कशी मिळेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग दुसरा मुद्दा कोणता आहे ग्रामीण आणि दुर्गम भाग. दुर्गम भाग जरी असेल तुमच्या कॅटेगरीच्या जागा असेल, तुम्हाला नोकरी कुठेही पाहिजे असेल, कुठेही करायची असेल तर तुम्ही सिंधुदुर्गही टाकू शकता, तुम्ही गडचिरोलीही टाकू शकता, तुम्ही नंदुरबारही टाकू शकता. म्हणून या बाबींचा आपल्याला विचार करणं, जो तालुका किंवा जिल्हा आहे तो कुठला आहे, ज्या जागा आहेत त्या कुठे आहेत, किंवा जे प्रिफरन्स आहेत किंवा जे प्राधान्यक्रम आहेत ते कुठले कुठले आहेत याचा विचार तुम्हाला करायचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्यातून जिल्हे किंवा बाकी भाग जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते मार्क करून ठेवायचा आहे. आणि नंतर शेवट काय करणे आहे, जे पीडीएफ काढलेले प्राधान्यक्रम आहे आपला पहिल्यांदा जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला त्यानुसार मग काम करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल ते शेवटी. तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, माध्यम आणि विषय. तुमचा माध्यम कोणता आहे, कारण माध्यम 5 ते 6 माध्यम आहेत आपले. कोणते? मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, अशा पद्धतीने ही आपले माध्यम आहेत. मग या माध्यमामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार हे माध्यमाच्या शाळा पाहायला मिळतात आपल्याला, बरोबर. कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती जे काही सातारा असेल, सांगली असेल अशा जिल्ह्यांमध्ये, कोल्हापूरच्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उर्दू माध्यम पाहायला मिळते. हिंदी माध्यम गोंदिया जिल्ह्यामध्ये, नागपूरमध्ये तुम्हाला हिंदी माध्यम पाहायला मिळते. मराठी माध्यम संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. मग अशानुसार तुमचं माध्यम कोणतं आहे, मग ते माध्यम कोणतं, डीएड कोणतं, डीएड तुमच्या कोणत्या माध्यमातून झालाय, बीएड कोणत्या माध्यमातून झालाय, अशा वेळेला तुम्हाला जागा सुद्धा जास्त येतात आणि अशा वेळेला तुम्हाला कमी जरी मार्क्स असेल तरी तुम्हाला संधी मिळणार. मग याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल की माध्यम आणि तुमचा विषय, की तुमचा विषय कोणता आहे, तुम्ही इंग्रजी आहे का, सायन्स गणित आहे का, हा विचार तुम्हाला करावा लागेल. याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल प्राधान्यक्रमानुसार. आलेल्या जागा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, सायन्सच्या आहेत का, आलेल्या जागा मॅथच्या आहेत का, तुम्ही त्यात लायबल आहात का, अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. ते सिलेक्ट तुम्हाला करून ठेवायचा आहे. नंतरचा मुद्दा आहे चौथा मुद्दा. 5वा मुद्दा जो आहे तो आहे सामाजिक समांतर आरक्षण. तुमची कॅटेगरी, मग तुमच्या कॅटेगरीच्या तुमच्या जागा किती आहे. जसं आता एसटी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे कमी असतो, परंतु एससी, ओपन, ओबीसी, एनटी, बीजेएनटी यांचा सेमच कट ऑफ असतो, 1-2 मार्काचा फरक असतो, पण ओपनचा कट ऑफ जास्त असतो. मग अशा वेळेला तुमचं कॅटेगरी कोणती आहे, तुमचं आरक्षण कोणतं आहे, समांतर आरक्षणामधलं कोणतं आहे, तुम्ही भूकंपग्रस्त आहे, पूरग्रस्त आहे का, तुमच्या जागा आहेत का त्या ठिकाणी, हँडिकॅप आहात का तुम्ही, किंवा ऑर्फन आहात का, अशा वेगवेगळ्या ज्या काही आपले समांतर आरक्षणाच्या जागा आहेत त्या जागा ज्या आहेत त्या पाहून तुमच्या जागा किती आल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या जागा त्या विभागामध्ये किती आहेत, तुम्हाला माध्यमाच्या तुमच्या माध्यमानुसार तुमच्या जागा आल्यात का, किंवा तुमच्या त्या समांतर आरक्षणानुसार तुमच्या जागा आल्यात का, याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. अशा पद्धतीने हा 5वा मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला. नंतर 6वा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, मानसिकता. आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला बदलावं लागणार आहे, जी मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितली आहे. 1 की मला इथंच नोकरी पाहिजे, 2 मला शहरातच नोकरी पाहिजे, 3 मला माझ्या जिल्ह्यातच पाहिजे किंवा माझ्या विभागातच पाहिजे. अशी जी मानसिकता आहे ही मानसिकता आपल्याला कळावं लागणार आहे. कारण आताच मी तुम्हाला सांगितलं का हा खेळ जो आहे हा सिस्टमचा खेळ आहे, योगायोगाचा खेळ नाही, लकचा खेळ नाही आणि भावनेचाही खेळ नाही. सिस्टम असल्यामुळे हे गुण, माध्यम, तुमचं प्राधान्यक्रम, तुमची कॅटेगरी या सर्व बाबींवरती हे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुमचे प्राधान्यक्रम या बाबींवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, तुमच्या भावनेवरती सिलेक्शन होणार नाही. म्हणून ही मानसिकता जी आहे ती मानसिकता आपल्याला काढावं लागणार आहे, ही मानसिकता आपल्याला दूर करावं लागणार आहे. नाही जर मानसिकता तुम्ही ठेवाल तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही बाहेर होणार आहात हे लक्षात ठेवा. म्हणून याचा विचार तुम्हाला करायचा नाही. आणि नंतर 7वा जो मुद्दा आहे तो 7वा मुद्दा आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही सर्व केल्यानंतर तुम्हाला जे काही मी पहिल्यांदा पीडीएफ काढायला लावली ती पीडीएफ वरती तुम्हाला जी काही ब्लँक जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या या 6 मुद्द्यानुसार तुम्हाला काय करणे आहे, त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देणे आहे. 1 नंबर नागपूर जिल्हा असेल, 2 नंबर पुणे असू शकते, 3 नंबर
सिंधुदुर्ग जिल्हा असू शकते तुमच्या मार्क्सनुसार किंवा तुमच्या अभ्यासानुसार. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला पीडीएफ वरती जे काही तुम्ही काढलेलं आहे प्रिंटआउट त्यावरती लिहिणं आहे. आणि त्यानंतर शेवट सर्व प्रक्रिया करत असताना लॉक आणि अनलॉक पूर्वी याचा अभ्यास पुन्हा चेक करायचा आणि त्यानंतरच लॉक करायचा. कारण लॉक केल्यानंतर अनलॉकची जी काही सुविधा आहे ही प्रत्येक वेळी मिळत नाही, जरी चुका केल्या तरी मिळत नाही. म्हणून घाईघाईमध्ये आणि उतावीळपणाने या सर्व गोष्टी करू नका, कारण याचा अभ्यास करूनच तुम्ही प्राधान्यक्रम द्या. कारण 100च प्राधान्यक्रम असणार आहे आणि लिमिटेड आहे. खाजगीसाठी अनलिमिटेड आहे, समजा जास्त प्राधान्यक्रम आहेत, परंतु या ठिकाणी त्याचा विचार होणार नाही. म्हणून लॉक करत असताना लॉक करण्यापूर्वी सुद्धा याचा विचार आपल्याला करावा लागेल. ही जी काही 7 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेल्या पहिला पीडीएफ काढण्यापासून तर एंड लॉक होण्यापर्यंत मी तुम्हाला मुद्दे सांगितले. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते? यात काही अडचणी येतील का किंवा यामध्ये तुम्हाला काही अपडेट करायचं आहे का, किंवा ही जी मी तुम्हाला 7 मुद्दे सांगितले यात पुन्हा भर घालायची आहे का, हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये हे करू शकता. हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊनच मी तुम्हाला गायडन्स करणार आहे, तुम्हाला हेल्प करणार आहे. जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातले आहेत, ज्यांना दुर्गम भागात किंवा नोकरी कुठेही पाहिजे, एसटी प्रवर्ग, पेसा प्रवर्गातले विद्यार्थी असतील किंवा इतर कॅटेगरीतले विद्यार्थी असतील, तर या सर्वांना आपण मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा या माहितीबद्दल नेमकं काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.